हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे संध्याकाळचा माझा म्हणजे आता वाजत आलेले आहेत रात्रीचे 8:15 होत आलेले आहेत आणि इथे मी स्वयंपाक करतीये. तर गरमागरम भाकरी पटापट करून घेते आणि आज स्वयंपाकामध्ये मला जास्त काहीच करायचं नाहीये. कारण की मुलांचे पप्पा तर काही घरात नाहीयेत. तर आता आम्ही फक्त तिघंच आहोत. तर म्हटलं की चला मस्तपैकी झटपट अंड्याची भुर्जी आणि गरमागरम भाकरी. तर आमच्या तिघांना ना भाकरी आणि भाजी जरी असली ना तरी पुरेसं होऊन जातं. मग भात, आमटी वगैरे असं काही जास्तीचं लागत नाही. तर सकाळचे जे चणे होते तर ते चणे थोडेसे वाटीभर शिल्लक होते कुकरमध्ये. तर म्हटलं ते देखील होईल आता रात्री जेवायला आणि थोडीशी भुर्जी आणि भाकरी केलं की होऊन जाईल. तर संध्याकाळी मी जेव्हा बाहेरून आले तेव्हा येता येता अंडी देखील आणली होती आणि म्हणून झटपट काय करायचं कारण की 8:30 वाजत आलेले आणि आता मुलांना भूक लागेलच म्हणून मग झटपट काय करायचं म्हणून अंड्याची भुर्जी हा आजचा बेत ठरला माझा. आता इथे जवळपास मी 4 भाकरी करून घेतल्या आमच्या तिघांसाठी आणि आता भुर्जीसाठी पटापट कांदे वगैरे चिरून घेते. तर कांदे वगैरे चिरण्यासाठी ना माझ्याकडे असं काही चॉपिंग बोर्ड वगैरे असं काही मी घेतलेलं नाहीये. कारण की माझ्याकडे ना अशा टोपावर झाकण्याच्या ज्या झाकण्या असतात ना कव्हर करण्याच्या पातळ अशा प्लेट, तर त्या 3-4 आहेत आणि त्या तशाच पडून असतात. मग मी कधी-कधी त्या प्लेटचा वापर करते आणि आता तर भाकरीच केली होती म्हणून मग या भाकरीच्या ताटामध्येच मी पटापट कांदा चिरून घेते. कारण की तसंही ते ताट धुवायचंय आणि जास्तीची भांडी मला काही काढायची नव्हती घासायला. कारण की सिंकमध्ये थोडीफार चहाची वगैरे भांडी पडलेली, तर म्हटलं आल्यानंतर मी घासेन. आणखीन ती भांडी थोडीशी आहेत. तर म्हटलं की चला स्वयंपाक झाल्यानंतर ते सगळं एकत्रच मी सगळं साफ करते. तर इथे ना तव्यावरती मस्तपैकी कांदा घातला, भरपूर कांदा आणि टोमॅटोमध्ये अंडा भुर्जी बनवणार आहे आज. आणि ना अंडा भुर्जी माझ्या मुलांना फार आवडते. म्हणजे पालेभाज्या वगैरे पालेभाज्यांपेक्षा अंडा भुर्जी, बटाट्याची भाजी, कडधान्य हे असले प्रकार असले ना, की मुलं खुश होऊन जातात. तर मग बाहेरून आल्याबरोबरच निलयचं म्हणणं होतं, "मम्मी काय बनवते? अंडा भुर्जी बनव" म्हणून. तर मग त्याने अगदी माझ्या तोंडचं वाक्य घेतलं. हो म्हटलं की "ठीक आहे चला." त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आणि म्हटलं की आज अंडा भुर्जीच होणार आहे. तर कांदा, टोमॅटो छान असे परतून घेतले आणि त्याच्यामध्ये ना आता जवळपास 4 अंडी फोडून घालते. 4 ते 5 अंडी लागतीलच. तर तेवढे फोडून घालते. तर अंडा भुर्जी बनवत असताना ना कांदा फ्राय झाल्यानंतर बरेच जण त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ वगैरे घालतात. तर मी तसं नाही करत. अंड्याची जी भुर्जी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये छान अशी परतून घेते आणि छान असे त्याचे असे अ, अंड्याचे असे स्क्रॅम्बल असतात ना, तर ते तयार झाले ना स्क्रॅम्बल, तर मग त्याच्यामध्ये मी वरतून तिखट आणि मीठ वगैरे घालते. तर अशा प्रकारची अंड्याची भुर्जी केली ना, तर ती तिखट लागते आणि जर तुम्ही तेलामध्ये जर तिखट वगैरे घातलं ना, तर ती जास्त तिखट लागत नाही आणि ती ना जास्त तिखट खेचते ती भाजी. असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. आता इथे स्वयंपाक झालाच होता आणि जवळपास 9 वाजत आलेच होते. तर म्हटलं की चला स्वयंपाक झाला तर गरमागरम मुलांना खायला देऊया आणि मग हे नंतर हे सगळं किचनचा ओटा वगैरे आवरत बसते. तर गरमागरम असं मुलांना खायला दिलं आणि आता इथे किचनमध्ये आले. कारण की ना आता जवळपास 9:15 होऊन गेले होते. तर म्हटलं हे सिंकमधले पटकन भांडी वगैरे आवरते. कारण की कसं आहे ना संध्याकाळी चालून आल्यानंतर खूप असं थकायला वगैरे होतं आणि दिवसभर काम असतं, शिवाय क्लासेस वगैरे असतात आणि संध्याकाळी राउंड वगैरे मारून आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा. तर असं वाटतं ना पटकन किचन वगैरे सगळं आवरून पटकन असं झोपून जावं म्हणजे थोडंसं रिलॅक्स होऊन जातं. तिथे किचनचा ओटा आवरण्यासाठी सगळी भांडी मी सिंकमध्ये ठेवली आणि ही जी वरची सुकलेली भांडी होती ती पटापट मी आता लावून घेते.
तर आता रात्रीचं काम मी आवरूनच घेते किचन वगैरे, पण ते करत असताना उद्या दुसऱ्या दिवशी काय भाजी करायची याचा देखील विचार चालू होता. आणि अचानकपणे माझ्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली, की अरे काल जी मी मटकी वगैरे भिजत घातलेली तर ते मी भिजत ठेवलं होतं. छान असे मोड वगैरे देखील आले असतील, पण मी त्याला आणखीन काय उघडून वगैरे बघितलं नाही. तर म्हटलं की ते पहिलं फ्रीजमध्ये ठेवण्याआधी बघायला पाहिजे की त्याला मोड किती आलेले आहेत. आणि जर मोड कमी आले असतील तर मग ती वाटी मी बाहेरच ठेवणार होते. तर इथे किचनमधली सगळी सिंकमधली भांडे बाजूला काढून घेतली आणि पहिलं आता सिंक घासून घेते. कारण की स्वच्छ सिंक केलं ना आणि त्याच्यामध्ये पटापट भांडी घासून ठेवली की मग पुन्हा तेलकट वगैरे भांडी होत नाहीत. आता हे पटापट सगळं आवरून घेते आणि भर आता बाकीचं उद्याचं जे काही काम बाकी ते देखील मला करायचंय. तर निलयचं जेवण वगैरे झालंय मुलांचं आणि त्यांनी देखील भांडी वगैरे आणून ठेवली घासायला. तर म्हटलं की आता त्याला सांगते जरा अभ्यास वगैरे कर म्हणून. कारण की एक टाईम टेबल आपण एक आई म्हणून मुलांना करून देणं खूप गरजेचं आहे. तसं मुलं स्वतःच्या मनाने अभ्यास करतात. कारण की आता इतकीही मुलं लहान राहिलेली नाहीयेत की त्यांना अभ्यासाचं महत्त्व कळू नये. तर निलयला मी टाईम टेबल वगैरे बनवून दिलं होतं आणि त्याने त्याच्यानुसार देखील टाईम टेबलमध्ये भरपूर असे सब्जेक्ट चेंज केले. तर त्याला म्हटलं तशा वेळेनुसार तू अभ्यासाला लागत जा. कारण की प्रत्येक वेळेस आपण अभ्यासाला बस हे बोलणं फार चुकीचं आहे. आणि म्हणून मग मी त्याला सांगितलं की तू स्वतःचा टाइम केला ना आणि त्या वेळेला तू एक तुझ्या टॅबमध्ये अलार्म लावून ठेवत जा. जेणेकरून त्या वेळेला बरोबर तुझा तो अलार्म आहे ना, तर तो तुला उठवेल आणि बरोबर अभ्यासाला लावेल. तर त्याला जेवायला दिलं, जेवण झालं आणि मला वाटतं तो आता अभ्यासाला गेला असेल. आता मी काही त्याला पुन्हा सारखं-सारखं बघत बसत नाहीये. तर इथे सिंकमधली सगळी बऱ्यापैकी भांडी घासून धुवून ठेवली आणि हा कुकर राहिला होता सगळ्यात शेवटी. आणि हा कुकर राहिला ना, की कुकर घासायचा सगळ्यात शेवटी फार कंटाळा येतो आणि तोच नेमका राहिला होता. सगळी भांडी मी घासून वर ठेवलेली आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा काय झालंय हे. भांडी घासून मी थोडंसं किचनमधून बाहेर आले आणि बेडरूममध्ये जाणार तोपर्यंत इतका जोरात आवाज झाला आणि त्यावेळेला माझा कॅमेरा बंद होता. धावत पळत मी आले आणि बघते तर काय हे इतकं सगळं वरचा सगळा जो भांडे घासून ठेवलेला जो पसारा होता ना रॅकला, तो रॅकच सगळं खाली आलं आणि सगळी भांडी खाली पडली आणि कप बघा, माझे एवढे चांगले फेव्हरेट जे कप होते ते सगळे तुटले. जवळपास हे कप ना मी 3 वर्षापासून वापरते आणि या कपांना मी इतकं जपून वापरलेलं ना 6 पैकी फक्त 5 कप बाकी होते आणि त्यातले आज 3 कपांनी आहुती दिलेली आहे. आणि हे सगळं झालंय हे फक्त माझ्या आणि फक्त माझ्याच चुकीमुळे झालेलं आहे. लवकर आवरून पटकन झोपेन म्हटलं तर हे असं वाढीव काम आलं आणि कपाचे एवढे तुकडे पसरलेले ना तर पहिलं म्हटलं हे भांडे सगळे आवरून घेते आणि सगळे घासलेले भांडे खाली असे पसरलेले होते तर म्हटलं पटकन हे भांडे आवरून घेते. आणि जो माझा ना चपाती लाटायचा जो पोलपाट होता ना त्याचा ऑलरेडी एक पाय तुटला होता आणि 2 पाय शिल्लक होते त्यातला एक पाय देखील त्याचा तुटला आणि एका पायावर तो पोलपाट आहे. आता तो जो शिल्लक राहिला तो देखील मी काढून टाकणार आहे. सगळी भांडी वगैरे लावून घेतली मी पटकन आणि आता हे जे कपाचे तुकडे आहेत ना खूप सांभाळून मी चालते इथे. कारण की ते इतके धारदार तुकडे आहेत ना तर पाय वगैरे जर पडला तर कापण्याची शक्यता आहे. तर म्हटलं पहिलं आधी हा सगळा पसारा आवरते आणि मग नंतर हे सगळं कप वगैरे सगळे कचरा वगैरे उचलून टाकते. तर हे बघा हे सगळे फुटलेले कप मी एका प्लेटमध्ये काढून ठेवले त्याचे सगळे तुकडे. कारण की थोडा जरी बोट लागला ना तर बोट चिरण्याची खूप शक्यता होती आणि माझे एवढे फेव्हरेट कप मी 3 वर्ष सांभाळलेले होते आणि बिचारे फक्त 2च कप जिवंत राहिलेले बाकी 3 कपांनी आहुती दिलेली आहे. तर आता हे माझ्या चुकीमुळे कसं झालं मी तुम्हाला सांगते. तो जो स्टँड मी भांडे लावायचा जो सिंकच्या वर लावला होता ना, तर तो माझ्यासाठी फार कम्फर्टेबल होता. मी या विचाराने लावला होता, की भांडे घासून जे आपण टबमध्ये ठेवून तो टब जे मी खाली ठेवायचे आणि त्याचं खूप पाणी व्हायचं खाली आणि म्हणून मग ते होऊ नये म्हणून मग मी तो स्टँड विकत घेतला. Meeshoवरूनच घेतला होता आणि त्या स्टँडला ना तुम्ही भिंतीला ड्रिल करून खिळे वगैरे लावून तो जो स्टँड आहे तो कायमस्वरूपी फिक्स करू शकता. पण माझ्या डोक्यात विचार आला, की कशाला ना भिंतीला होल वगैरे करायचे जर त्याच्यासाठी दुसरा छान असा ऑप्शन असेल तर. तर ते भिंतीला चिटकवायचे असे अडकवण्याचे असे मिळतात ना अधेसिव्ह तर मी ते मागवले होते आणि ते जवळपास 2 असे लावले होते भिंतीला आणि त्याच्यावरती तो स्टँड होता. आणि माझी चूक हीच झाली, की मी ना त्या स्टँडवरती प्रमाणापेक्षा जास्त वजन ठेवत होते. म्हणजे जसं की पोलपाट झाला, कुकर झाला, कढई, टोप वगैरे असंच वजनदार साहित्य ठेवत होते. आणि त्यामुळे ना वजन घेऊन ते स्टँड एक दिवस असं खाली येणारच होतं आणि माझ्या भीतीप्रमाणे ते तसं झालं.
सगळं झाडून वगैरे घेतलं. नशीब इथे ना गॅसवरती मला दूध गरम करायचं होतं आणि ते दूध ठेवलं नव्हतं मी, नाहीतर ते दूध देखील आज सगळं सांडलं असतं. सगळं रॅक, सगळी भांडी, सगळे कप वगैरे फुटले होते आणि सगळं अस्ताव्यस्त किचनवर पडलं होतं. तर म्हटलं चला आता वेळ तर असाही चाललाच आहे काम करण्यामध्ये, तर आता हे शेवटचं काम जे आहे, खरं तर गॅस ओटा जो आहे तो मी उद्या सकाळी धुणार होते. म्हटलं उद्या सकाळी निवांत आता हा ओटा स्वच्छ धुवून घेऊया. आता फक्त तात्पुरतं साफ करून घेऊया. पण मग आता काम वाढलंच होतं, तर म्हटलं की चला आता उद्यावर ढकलण्यात काय अर्थ नाहीये. लगेचच मी काय केलं, किचनचा ओटा असा लिक्विड सोपने छान असा धुवून घेतला आणि आता हा स्वच्छ करून घेते. कधी-कधी बऱ्याचदा असं वाटतं, की एखादं काम आपण झटपट करण्याच्या नादामध्ये ना वाढीव कामं आपण करून ठेवतो आणि तेच वाढीव काम आज माझ्या वाट्याला आलं होतं. चिडचिड तर इतकी होत होती, कारण की हे सगळं भांडे वगैरे पडले आणि माझे कप वगैरे फुटले. त्याच्यामुळे चिडचिड होणं तर हे स्वाभाविकच होतं. शिवाय वाढीव काम देखील होतं. पण चिडचिड करून काही फायदा होणार नव्हता, कारण की हे सगळं माझ्याचमुळे झालं होतं आणि दुसऱ्यांमुळे जरी झालं असतं, तरी पण चिडचिड करून काहीच उपयोग नव्हता. कारण की जे वाढीव काम आहे ते उरकणं देखील तितकंच गरजेचं होतं. सगळा ओटा वगैरे साफ करून घेतला आणि वायपरने छान असा ओटा आता कोरडा करून घेते. म्हटलं की आता हातासरशी हे देखील करून घेते. फॅन लावलाय आणि पटापट आता किचनचा ओटा सुकेल म्हणून या हेतूने मी फॅन लावला. आणि दूधवाला दूध देऊन गेला होता जवळपास 8 वाजता आणि ते दूध असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर म्हटलं की चला आता ते दूध देखील गरम करून घेते आणि आज ना दूध खूप शिल्लक आहे. म्हणजे कालचं देखील दूध शिल्लक आहे आणि आज देखील आलेलं आहे. तर म्हटलं आता या दुधाचं करायचं काय? कारण की खीर जरी केली तरी मुलं काही खीर आवडीने खाणार नव्हती आणि म्हटलं की चला आता मुलं जे फेव्हरेट खातायत त्यांच्या आवडीचं तर ते बनवूया. तर म्हटलं की या दुधावरची पहिली साय काढून घेते. कारण की तूप काढायला बरं पडतं म्हणून मग लोणी काढण्यासाठी ही सगळी साय मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलेली. आणि हा सायचा जो बाउल आहे ना तो फ्रीझरमध्ये ठेवायचा म्हणजे तूप कढवताना ना असा आंबट असा वास वगैरे येत नाही. आणि ह्या साईपासून ना जे दूध निघतं ना त्याचं पुन्हा तुम्ही एक्स्ट्राचं पनीर वगैरे पुन्हा बनवू शकता. कारण की या साईचं निघणारं जे दूध असतं ना तर ते पुन्हा फाटत वगैरे नाही. ते दुधासारखं छान असं उकळलं जातं. तर साई वगैरे काढली मी आणि आता हे जे टोपामध्ये थोडंसं अर्धा लिटर इतकं दूध शिल्लक आहे. तर म्हटलं ह्याला आधी गरम करते आणि ह्याचंच आता पनीर बनवून घेते. आज विचार केलेला मी आज बरोबर 10:30 ते 11 वाजेपर्यंत आज झोपायचं म्हणजे झोपायचंच. म्हणजे काहीही होऊ आज मी जरा माझं काम जरा पटकनच उरकणार आहे. पण मग हे असं एक्स्ट्राचं काम वाढलं ना, की मग पूर्ण 11 कधी वाजून गेले आणि 11:15 होत आले होते आणि त्याचा मला अंदाजच नाही आला. आणि हे इथे मी ना या दुधामध्ये थोडंसं आपलं जे व्हिनेगर आणि पाणी जे म्हणतो ना, तर ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलंय आणि हे बघा ही जी मटकी आहे ना, ह्याला इतके मोड आलेले आहेत. तर आता ही मटकी आणखीन याला थोडे जास्तीचे मोड आले पाहिजेत म्हणून मग मी ना पुन्हा ते बाहेरच ठेवली ती वाटी. बाहेरच होती, पण आता ती काही फ्रिजमध्ये ठेवणार नव्हते, बाहेरच ठेवली ती. आणि याचं जे मी पनीर केलेलं ना, त्याच्यामध्ये आणखीन मी अर्धा लिटर दूध घातलं, कारण की अर्धा लिटर दुधाचं इतकं काही पनीर निघणारच नव्हतं. म्हणून मग मी या टोपामध्ये ना आणखीन अर्धा लिटर उकळलेलं दूध ओतलं आणि लागलीच हे मस्तपैकी पनीर तयार झालेलं आहे. आता बऱ्याच जणींकडे पनीर मेकर जे स्टीलचं भांडं आहे ते बऱ्याच जणींकडे असेल, तर ते मी देखील घेतलं होतं Mishoवरून आणि मस्त मिळालं ते भांडं. आणि पनीर जर बनवायचं असेल ना झटपट साधारणपणे 1 तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये घरामध्ये, तर हे भांडं इतकं उपयोगी आहे ना, जर नसेल तर तुम्ही ते नक्कीच विकत घेऊ शकता. फक्त हे पाणी सगळं गाळून काढलं मी. एकदा हे छान स्वच्छ पाण्याने पनीर धुतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी वजनदार वस्तू ठेवून द्यायचं. अर्ध्या तासामध्ये मस्त तुमचं घट्ट असं दाटसर पनीर घरच्या घरी मस्त शुद्ध निघून जातं. त्याच्यावर वजन म्हणून आणखीन मी काय केलं जरा अर्धा 1 किलोची जी बरणी होती डाळीची ती त्याच्यावरती ठेवून दिलेली आहे. आता हा बघा हा स्टँड मी काढलाय पुन्हा आणि पुन्हा विचार करते याला लावून देऊ म्हणून वरती. पण आता ही चूक मी पुन्हा करणार नाही कारण की आधीचा जो स्टँड म्हणजे हा जो स्टँड होता आधी तर तो फक्त 2 अधेसिव्हवरतीच बॅलन्स होता त्याचा. तर आता मी जवळपास ना 4 ते 5 त्याला सपोर्टर लावणार आहेत अधेसिव्हचे असे. तर माझ्याकडे घरामध्ये होते कारण की एका पॅकमध्ये जवळपास 8 ते 10 काहीतरी आले होते. तर त्यातले 6-7 मी वापरलेले होते आणि आणखीन जे शिल्लक आहेत तर म्हटलं आता त्याचा उपयोग एवढा करून घेते. याचा उपयोग असा ना, की खिळे वगैरे मारण्याची गरज पडत नाही. पण ना, जर वजनदार वस्तू ठेवायची असेल ना, तर निदान याला 5 ते 6 सपोर्टर तरी असावेत याचे. म्हणजे एकावर भार येत नाही आणि जवळपास सगळं बॅलन्स या 4 ते 5 सपोर्टरवर होऊन जाईल.
तर असं होतं आजचं माझं धडामधूड आणि वेळ खाणारं रुटीन. आज तर मी तितकेच वैतागले होते, चिडचिड होत होती आणि थकले देखील होते. तर चला, आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.